हॅलो एव्हरीवन, मी सह्याद्रीज बायोलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, वाट बघण्याची वेळ आता संपलेली आहे. कारण महाराष्ट्र बोर्डाने 12वीचा 2020-21चा नवीन सिलेबस PDF फॉर्ममध्ये महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर दिला आहे. तोच सिलेबस घेऊन आपण आता 1 बाय 1 टॉपिक कव्हर करूयात. चला तर मग सुरू करूया फर्स्ट टॉपिक. महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 2020चा फर्स्ट चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट बघणार आहोत. वेलकम टू क्लास. टुडेज अजेंडा: रिप्रोडक्शन डेफिनेशन, सिग्निफिकन्स ऑफ रिप्रोडक्शन, मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनची डेफिनेशन आपण फर्स्ट बघूयात. रिप्रोडक्शन इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन सिमिलर टू देमसेल्स. अगदी सोपी डेफिनेशन आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जसं की रेस्पिरेशन आहे, एक्सक्रिशन आहे, मूवमेंट आहे. देन आपण बघतो की ग्रोथ पण होते, त्यांच्यामध्ये ग्रोथ आहे, मूवमेंट आहे. हे सगळे काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक आहेत. त्याचमधलं एक कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन. बघा, इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन सिमिलर टू देमसेल्स. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये ही ॲबिलिटी येते टू प्रोड्यूस यंग वन सिमिलर टू देमसेल्स. म्हणजे स्वतःसारखेच दुसरे एक इंडिव्हिज्युअल तयार करण्याची ॲबिलिटी येणं म्हणजेच रिप्रोडक्शन. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं कॅट आहेत, इथं डॉग आहेत. तर कॅट आणि डॉगमध्ये काय दिसतो? आपल्याला डिफरन्स दिसतोय, बरोबर. म्हणजे कॅट स्वतःसारखेच इंडिव्हिज्युअल तयार करणार आहे, डॉग स्वतःसारखेच इंडिव्हिज्युअल तयार करणार आहे. म्हणजे इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन सिमिलर टू देमसेल्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. नेक्स्ट आपण सिग्निफिकन्स बघूयात. बघा, फर्स्ट सिग्निफिकन्स आहे मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. म्हणजे सजीवाला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन ॲबिलिटी असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की सजीवच सजीवाची निर्मिती करू शकतात. सजीवच सजीवाची निर्मिती करू शकते, बरोबर. मग ही सजीवाची निर्मिती कुठल्या मेथडनी करते, कुठल्या प्रोसेसनी? तर रिप्रोडक्शननी. जर आपण पाहिलं डायनासोर आहेत का? आता डायनासोर कोणी बघितलेत का? नाही. डायनासोरचं अस्तित्व होतं, तर ते नाहीसं झालेलं आहे, बरोबर. आता हे नाहीसं कसं झालं? तर डायनासोरची जी फिमेल आहे त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती एन्व्हायरमेंटल इफेक्ट झाला. म्हणजे त्याला आपण क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणतो, बरोबर. ह्या क्युम्युलेटिव्ह इफेक्टमुळं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय झाले? रिप्रोडक्शन ॲबिलिटी लॉस झाली. आणि रिप्रोडक्शन ॲबिलिटी लॉस झाली तर यंग वन तयार होतील का? यंग वन जर तयार नाही झाले तर त्यांची जी कंटिन्युटी आहे लाईफची ती काय होणार रे? स्टॉप होणार, बरोबर. म्हणजेच काय? तर लाईफची कंटिन्युटी मेंटेन ठेवायची असेल तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन प्रोसेस असणं गरजेचं आहे. देन इन्क्रीज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. इन्क्रीज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? तर आपण फॉरेस्ट जर ऑब्झर्व केलं तर तुम्ही एखाद्या जंगलात गेला तर तिथं एकच झाड दिसतं का? किंवा एकच प्राणी आहे का कुठला तरी? नाही. तर तिथं काय आहे? तुम्हाला कळपाने प्राणी दिसतील, कॉलनीमध्ये वनस्पती दिसतील. मग तुम्ही बघू शकता की एखाद्या पर्टिक्युलर प्लांटची पर्टिक्युलर कॉलनी तयार झाली. मग ही कॉलनी कशामुळे तयार झाली? ड्यू टू द रिप्रोडक्शन. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल्समधला नंबर वाढवण्याचं काम किंवा त्याचं पॉप्युलेशन इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं? रिप्रोडक्शन करतं. व्हॅरिएशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जर आपण पाहिलं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं काय होतं? फ्युजन होतं आणि त्याच्यापासून एक झायगोट तयार होतो. आता हा जो झायगोट तयार होतो तो काय असतो? जेनेटिकली रिकॉम्बिनेशन झालेला असतो. आता जेनेटिकली रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? जर आपण पाहिलं तर फिमेल गॅमेटमध्ये 50% जेनेटिक मटेरियल पॅरेंट्स आहे आणि मेल गॅमेटमध्ये सुद्धा 50% काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे 50% काय होतं? कंबाईन होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं आणि एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. आणि तो काय असतो सांगा? पॅरेंटपेक्षा काय असतो? डिफरंट असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? व्हॅरिएशन्स म्हणतो. इथं तुम्ही पाहू शकता की यांच्यामध्ये काय दिसणार आहे? तुम्हाला व्हॅरिएशन दिसणार आहे. इथं पण तुम्हाला ह्यांच्यामध्ये काय दिसेल? व्हॅरिएशन दिसेल. इट लीड्स टू इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय? तर इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. आता उत्क्रांती हे तुम्ही शिकलेल्याच आहात. उत्क्रांती म्हणजे काय? तर ग्रॅज्युअली काय होत जातात? चेंजेस होत जातात. मग ग्रॅज्युअली चेंजेस कसा होत जातो? त्यालाच आपण क्रमविकास असं म्हणू शकतो.
तर बघा, जीवसृष्टीमध्ये काय होतं, म्हणजे जे पृथ्वीवरती जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर अविरत घडत राहणारी बदल प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून लाखो वर्षाच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती उत्पन्न झाले आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणतो, उत्क्रांती म्हणतो. म्हणजे आपण माकडापासून मानव तयार झाले, म्हणजे माकडाची उत्क्रांती होऊन काय तयार झाले, मानव तयार झाले. मग एका दिवसात ते तयार झाले का, नाही. तर ह्याच्यामध्ये काय होत गेला, चेंज होत गेला, ग्रॅज्युअली चेंज होत गेला. म्हणजेच काय, तर त्या ग्रॅज्युअली चेंजेस होऊनच काय झाला, अतिप्रगत मानव झाला. म्हणजेच काय, आदिजीवांमध्ये बदल घडून अतिप्रगत प्राणी तयार आणि वनस्पती उत्पन्न झाले. त्यालाच आपण काय म्हणतो, उत्क्रांती म्हणतो. आता ही उत्क्रांती समजून सांगण्यासाठी उत्क्रांती कशी घडून आली हा विषय आजही चर्चेचा मानला जातो. पण तुम्हाला माहिती असण्यासाठी लॅमार्कचा एक सिद्धांत सांगते. लॅमार्कने सिद्धांत इव्हॉल्युशन वरती सिद्धांत मांडलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सजीवांच्या अवयवांचा जसा वापर होतो तसा त्यांच्यामध्ये बदल होतो. म्हणजे ज्या अवयवांचा सतत वापर होतो ते वाढतात, मजबूत होतात. ज्यांचा वापर कमी होतो ते संकुचतात. हा अनुवंशिक गुणधर्म असून तो पुढच्या पिढीत उतरतो. आता त्यांनी हा सिद्धांत समजून सांगण्यासाठी बेस्ट एक्झाम्पल दिले, दॅट इज अ जिराफ. जिराफमध्ये तुम्ही पाहता की त्याची मान लांब असते. मग त्यांनी सांगितलं की जिराफाची मान लांब का असते, कारण त्याच्या मते जिराफाची मान लांब असते कारण झाडाच्या शेंड्याकडील पाने खाण्यासाठी पिढ्यानपिढ्या जिराफाची मान लांब होत गेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सजीवांचा अवयवांचा जसा वापर होतो तसा त्यांच्यामध्ये बदल होतो. म्हणजे इथं जिराफाने मानेचा जास्तीत जास्त वापर केला, त्यामुळं त्याचा मान मजबूत झाली, त्याच्यामध्ये वाढ झाली आणि हा अनुवंशिक बदल असल्यामुळं तो त्याच्या पुढच्या पिढीत दिसून आला, असं त्यांनी त्याच्या थेरीतून सांगितलं. आणि खरं तर पाहायला गेलं तर आपण पण बघू शकतो की माकडामध्ये काय होती, शेपूट होता, म्हणजे टेल रिजन होतं, बरोबर, टेल होतं. आता टेलचं काम काय आहे, बॅलन्स करणं, बरोबर. पण आपण जर मानव बघितला तर तो मानव काय होतो, ताठ उभा राहतो. म्हणजे त्याला शेपटीची गरज आहे का बॅलन्स करण्यासाठी, त्याची पाठीचा कणा ताठ झालेला आहे. म्हणजे टेलचा वापर हळूहळू काय होत गेला, कमी होत गेला. मग त्याचा जर वापर कमी होत गेला तर त्याला पुढच्या पिढीत तो उतरणार आहे का, नाही. म्हणजे टेल काय होणार, डिजनरेट होणार. अशा प्रकारे इव्हॉल्युशनचा स्टडी केलेला आहे. हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे इव्हॉल्युशन टॉपिकमध्ये आपण पाहणारच आहे. आपण रिप्रोडक्शन बघूया. टाईप ऑफ रिप्रोडक्शन जर आपण पाहिलं तर 2 प्रकारचं, असेक्शुअल आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, असे 2 प्रकार आहेत. त्यात आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहूया. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेल आणि फिमेल गॅमेटचं काय होतं, फ्युजन होतं. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन काय तयार होतं, झायगोट तयार होतो, बरोबर. आणि झायगोट डेव्हलप होऊन त्याचा एम्ब्रियो फॉर्म होतो. एम्ब्रियो फॉर्म होऊन त्याचा काय होतं, ऑफस्प्रिंग तयार होतो. आणि हा जो ऑफस्प्रिंग असतो, हा ऑफस्प्रिंग काय असतो, डिफरंट फ्रॉम द पॅरेंटपेक्षा काय असतो, तो वेगळा असतो, जेनेटिकली डिफरन्स फ्रॉम द पॅरेंट. त्याला आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता त्याच्या उलट असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, एक सिंगल पॅरेंट आहे, दॅट इज इट इज अ युनिपॅरेंटल. ते काय आहे, युनिपॅरेंटल. मग आपण फॉर एक्झाम्पल अमिबा बघितलं तर इथं अमिबामध्ये कोणत्याही प्रकारचे गॅमेट तयार होत नाहीत किंवा त्या गॅमेटचं फ्युजन होत नाही. एक अमिबा म्हणजे एक पेशीय जी सेल आहे, एक सेल आहे, ती 2 सेलमध्ये डिवाईड होते, बरोबर. म्हणजे हे नवीन सेल आहेत, बरोबर, नवीन इंडिव्हिज्युअल्स आहेत. इथं कुठल्याही गॅमेटचं फ्युजन होऊन हे इंडिव्हिज्युअल्स तयार झालेत का, नाही. ते कुणापासून तयार झाले, का सिंगल पॅरेंटपासून तयार झालेले आहेत. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, बायनरी फ्युजन. आणि इथं गॅमेटचं फ्युजन होत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे काय आहेत, युनिपॅरेंटल आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे यंगवन तयार होतात ते एक्झॅक्टली कॉपी ऑफ पॅरेंट असतात, म्हणजे एक्झॅक्टली सिमिलर असतात, जेनेटिकली सिमिलर असतात. म्हणून आपण ह्यांना काय म्हणतो, क्लोन, बरोबर. क्लोन आणि ऑफस्प्रिंगचा डिफरन्स लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण बघूया असेक्शुअल
reproduction classified as binary fission, budding, sporulation, fragmentation and vegetative reproduction. आता बायनरी फिजनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर एका सेलपासून 2 सेल तयार होतात, त्याला आपण बायनरी फिजन म्हणतो. बडिंग म्हणजे बड तयार होतात, स्पोरुलेशन म्हणजे स्पोर तयार होतात. तसंच आपण फ्रॅगमेंटेशन जर पाहिलं तर फ्रॅगमेंट्स तयार होतात, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. हे चारही रिप्रोडक्शनचे टाईप आहेत ते लोअर ऑर्गॅनिझममध्ये येतात, लोअर प्लांटमध्ये असतात. जर आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पाहिलं तर ते कुणामध्ये असतात, हायर प्लांटमध्ये असतात. कारण हायर प्लांट जर आपण पाहिलं तर हायर प्लांटमध्ये 2 पार्ट असतात, एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि दुसरा म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट. व्हेजिटेटिव्ह पार्टपासून जे रिप्रोडक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि जे रिप्रोडक्टिव्ह पार्टपासून तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, फर्स्ट आहे त्याचं क्लासिफिकेशन बायनरी फिजन. इट इज अ type of asexual reproduction in which parent cell produce the 2 equal cell called as a binary fission. त्याचे एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया आणि अमिबा. बघा, बायनरी फिजन हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे की ज्याच्यामध्ये काय होत नाही, 2 गॅमेटचं फ्युजन होत नाही आणि एक पॅरेंट सेल आहे ती 2 इक्वल सेलमध्ये डिवाइड होते, त्याला आपण काय म्हणतो, बायनरी फिजन. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया आणि अमिबा. इथं तुम्हाला बायनरी फिजन इन अमिबा एक्झाम्पल दिलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता की पहिल्या स्टेपमध्ये जो पॅरेंट अमिबा आहे तो दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालेलं आहे, त्याचे न्यूक्लियस इलॉंगेशन झालेलं आहे. जर आपण चौथी स्टेप बघितलं तर डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम कंप्लीट होऊन 2 डॉटर सेल तयार झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, खूप इझी आहे. ही जी सेल आहे ते सेलमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसमध्ये DNA आहे, बरोबर. हा DNA काय होतो, रिप्लिकेट होतो. रिप्लिकेट होतो म्हणजेच काय तर स्वतःची एक कॉपी तयार करतो, कॉपी ऑफ DNA. ही कॉपी DNAची कॉपी आहे आणि पॅरेंटल DNA असे 2 DNA एका न्यूक्लियसमध्ये तयार झाले. मग हा जो कॉपी ऑफ DNA आहे त्यालाच आपण डॉटर DNA आणि पॅरेंट DNA. डॉटर DNA कुठं जाणार आहे, अपोजिट साईडला जातील, बरोबर. म्हणजे अपोजिट साईडला ते रन होतील दोन्ही DNA, कॉपी DNA म्हणजेच डॉटर DNA आणि पॅरेंटल DNA. हे दोन्ही काय होतील, अपोजिट साईडला रन होतील आणि सायमल्टेनियसली जर तुम्ही पाहू शकता की हे न्यूक्लियस काय होतं, इलॉंगेट होतं. मग अशा प्रकारे हे न्यूक्लियस इलॉंगेट होईल. सेल जे आहे ती इक्वेटोरियल पोर्शनला काय होईल, कन्स्ट्रिक्ट होईल. बघा, इथं तुम्ही पाहू शकता की इथं सेल ही काय झालेले, कन्स्ट्रिक्ट झालेले. इथं कंप्लीट कन्स्ट्रिक्ट होऊन एका सेलपासून काय तयार झाले, 2 इंडिव्हिज्युअल तयार झाले. ह्यालाच आपण बायनरी फिजन म्हणतो. बडिंग. बडिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बडिंग ही कॉमन मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं त्यांच्यामध्ये कॉमनली बडिंग सापडतं. मग त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर ईस्ट आहे. इट टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन बाय प्रोड्युसिंग बड. आता बड म्हणजे काय ॲक्च्युली बघा, बड म्हणजे काय तर ही मदर सेल आहे, बरोबर. ही मदर सेल एका ठराविक पार्टमध्ये काय होतं, त्याचं सेल डिव्हिजन होतं आणि सेल डिव्हिजन होऊन एक क्लस्टर ऑफ सेल तयार होते, बरोबर. सेम ही सेलसुद्धा पुन्हा काय तयार करते आणि एक क्लस्टर ऑफ सेल तयार करते. अशा प्रकारे काय होते, बर्डची चेन तयार होते, बरोबर, चेन ऑफ बर्ड. मग हा जी मदर सेल आहे ती ह्या बर्डला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते, ही ह्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो, हा ह्याला न्यूट्रिशन, हा ह्याला न्यूट्रिशन. अशा प्रकारे हे सगळे चेन ऑफ बर्ड काय होतात, मॅच्युअर होतात आणि मॅच्युअर झाल्याबरोबर ते काय होतात, मदर सेलपासून डिटॅच होतात आणि ते इंडिव्हिज्युअली सर्वाईव्ह होतात. ह्यालाच आपण काय म्हणतो, बडिंग. देन स्पोरुलेशन. बघा, स्पोरुलेशन म्हणजे काय, नावातच स्पोरुलेशन आहे ज्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होतं, दॅट इज फॉर्मेशन ऑफ स्पोर इज कॉल्ड ॲज अ स्पोरुलेशन. हे अल्गी आणि फंगायमध्ये दिसतं. अल्गीमध्ये जर आपण पाहिलं तर अल्गीमध्ये मोटाईल स्पोर असतात, त्यांना आपण झू स्पोर म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे क्लॅमिडोमोनास. आणि जे फंगाय आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नॉन मोटाईल स्पोर्स असतात आणि त्याला आपण म्हणतो कोनिडिया. बघा, झू स्पोर इन अल्गी आणि कोनिडिया इन फंगाय. आता झू स्पोर कसे तयार होतात बघा, म्हणजे ही जर तुम्ही बघितली तर ही एक बॅग आहे, बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला ॲक्च्युली स्पोरेंजियम म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे बॅग आहे आणि याच्या आतमध्ये काय तयार होतात, असे स्पोर तयार होतात. ॲक्च्युली हे स्पोर मॅच्युअर झालं की ही बॅग काय होते, इथं ब्रेक होते आणि ह्याच्यामधले सगळे स्पोर काय होतात, बाहेर येतात आणि स्वतः इंडिव्हिज्युअली काय होतात, सर्वाईव्ह होतात आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, स्पोरुलेशन. देन जर आपण
अल्गीमध्ये जर पाहिलं किंवा अल्गीमध्ये हे झूस्पोर असतात आणि जर आपण फंगायमध्ये पाहिलं तर फंगायमध्ये झूस्पोर नसून काय असतात, कोनिडी असतात. म्हणजे असे कोन तयार झाले असतात. ॲक्च्युली इट इज अ लाईक अ पॅराशूटसारखे असतात, असे कोनिडी असतात आणि ते काय होतात, एकदा मॅच्युअर झाले की पॅरेंट प्लांटपासून डिस्पर्स होतात आणि इंडिव्हिज्युअली सर्वाईव्ह होतात. ॲक्च्युली ते काय असतात, नॉन मोटाईल स्पोर असतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कोनिडिया. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, पेनिसिलिन. पेनिसिलिन म्हटलं की काय आठवतं, पेनिसिलिन म्हटलं की वंडर ड्रग आठवतं. वंडर ड्रग पेनिसिलिन. हे कुणी डिस्कवर केलं, अलेक्झांडर फ्लेमिंगने. ॲक्च्युली अलेक्झांडर फ्लेमिंग हे काय करत होते, स्टेप्टोकोकस बॅक्टेरियाचा स्टडी करण्यासाठी त्यांनी बॅक्टेरियल कल्चर तयार केलं होतं आणि त्या बॅक्टेरियल कल्चर मीडियममध्ये काय झालं, बॅक्टेरिया ग्रो होत होत्या, बरोबर. पण बॅक्टेरिया ग्रो होत असतानाच त्यांना कोनिडियाचं काय झालं, कंटॅमिनेशन झालं. ॲक्च्युली ह्या कल्चर मीडियाला कोनिडियाचं कंटॅमिनेशन झाल्यामुळे काय झालं, ह्या बॅक्टेरिया किल झाल्या. ही जी स्टेप्टोकोकस बॅक्टेरिया किल झाल्यानंतर अलेक्झांडरच्या असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जे कंटॅमिनेटेड झालेलं आहे ते कंटॅमिनेटेड आपण स्टडी करून बघूयात. मग त्यांनी स्टडी केला. कशाचा स्टडी केला, तर कोनिडियाचा स्टडी केला. आणि ज्यावेळी कोनिडियाचा त्यांनी स्टडी केला त्यावेळी त्याच्यामध्ये त्याला अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज दिसली. काय दिसली, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी दिसली. आणि त्या अँटी मायक्रोबियल कंपाऊंडलाच त्यांनी काय नाव दिलं, पेनिसिलिन. हे पेनिसिलिन हा ड्रग डिस्कवर झाला. नेक्स्ट, फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगायरा. ॲक्च्युली फ्रॅगमेंटेशन हे कुठं होतं, तर जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत किंवा जे कॉलनी करून राहणारे जे प्लांट्स आहेत, अशा प्लांट्समध्ये काय होतं, फ्रॅगमेंटेशन होतं. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर सम जे फिलामेंटस अल्गे आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला असे शेवाळ दिसतात. हे शेवाळाच आपण स्पायरोगायरा म्हणतो. हे स्पायरोगायरा जर तुम्ही बघितले तर सुरुवातीला खूप थोडे असतात, पण नंतर जर तुम्ही बघितलं तर अख्खं पूर्ण ते शेवाळ आणि काय झालेलं असतं, भरलेलं असतं. कशामुळं, तर त्यांच्यामध्ये काय होतं, फ्रॅगमेंटेशन होतं. ॲक्च्युली फ्रॅगमेंटेशनमुळं काय होतं, जे काही फिलामेंटस अल्गी, म्हणजे स्पायरोगायरा ही फिलामेंटस अल्गी आहे, ती फिलामेंटस अल्गी काय होते, फ्रॅगमेंटमध्ये ब्रेक होते. म्हणजे तुकड्यामध्ये काय होत जाते, ब्रेक होते. आणि प्रत्येक जे फ्रॅगमेंट आहे तो इंडिव्हिज्युअल काय तयार करतो, स्वतः सर्वाईव्ह होऊन इंडिव्हिज्युअल लाईफ काय होतो, तो सर्वाईव्ह करतो, बरोबर. अशा प्रकारे हे काय आहे, फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल आहे. सम फिलामेंटस अल्गी ब्रेक इन टू द फ्रॅगमेंट अँड प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम द फ्रॅगमेंट इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. आणि बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्पायरोगायरा. देन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर बघा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये जर आपण बघितलं तर हायर प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. मग हायर प्लांटमध्ये जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये दोन पार्ट असतात, एक म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि दुसरा म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट. रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये जर आपण पाहिलं तर फ्लावर येतं, बरोबर. आणि त्या फ्लावरमध्ये जे रिप्रोडक्शन होतं त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण म्हणतो. आणि व्हेजिटेटिव्ह पार्टमध्ये जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये 3 पार्ट येतात, एक म्हणजे रूट असेल, स्टेम असेल किंवा लीफ असेल. ह्या तिन्ही पार्टपासून जर आपण रिप्रोडक्शन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. किंवा ह्या तिन्ही पार्टपासून एक नवीन प्लांट तयार झाला तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग बघा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर प्रोडक्शन ऑफ न्यू प्लांट फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट, स्टेम अँड लीफ ऑफ पॅरेंट प्लांट इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आर्टिफिशियली होतं किंवा नॅचरली होतं. मग बघा, आर्टिफिशियली रिप्रोडक्शन कसं होतं किंवा आर्टिफिशियल मेथड काय आहे, नॅचरल मेथड काय आहे, तर तुमच्या घरात तुम्ही बटाटा पाहिला असेल तर त्या बटाट्यामध्ये जर एखाद्या मॉइस्ट कंडिशनमध्ये जर तुम्ही बटाटा ठेवला तर त्याला आपोआप काय होतात, कोंब येतो. मग ते काय झालं रे, नॅचरल मेथड झाली, बरोबर. नॅचरली त्याच्यामध्ये काय होतं, एक न्यू प्लांट तयार होतो आणि त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल मेथड. मग आर्टिफिशियल मेथड म्हणजे काय, तर आर्टिफिशियल मेथडमध्ये जर आपण पाहिलं तर इट यूज टू प्रोपॅगेट डिझायर्ड व्हरायटीज अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट. त्याच्यामध्ये काय येतं, कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे, टिश्यू कल्चर आहे. त्यातलं आपण फर्स्ट कटिंग बघूया. बघा, अ कटिंग इज अ स्मॉल सेपरेट पार्ट ऑफ स्टेम, रूट ऑर लीफ of parent plant and used to develop new plant. For example, stem cutting, rose. बघा, तुम्हाला आवडणारं कुठलंही गुलाबाचं झाड त्याचा छोटासा कट घ्या. मग कट घेतला असताना त्याचं तुम्ही टर्मिनल आणि लॅटरल बड
असायला हवं किंवा असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही ते फेवरेबल कंडिशनला लावाल, म्हणजे जिथं मॉइस्ट सॉईल असेल, जिथं पाणी असेल, अशा ठिकाणी लावाल, तर ही स्मॉल जो कट आहे त्याच्यापासून रूट तयार होतात. मग हा रूट काय होतो, त्या सॉईलमध्ये फिक्स होऊन एक नवीन काय तयार होतात, ब्रांचेस तयार होतात. म्हणजे जर लॅटरल ब्रांच असेल, लॅटरल बड असेल, तर त्याच्यापासून लॅटरल बड डेव्हलप होऊन लॅटरल ब्रांच तयार होते. टर्मिनल असेल तर टर्मिनल. अशा प्रकारे काय होतं, इथं एका स्मॉल पार्टपासून एक नवीन प्लांट तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कटिंग. नेक्स्ट आपण बघूया ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंगमध्ये जर पाहिलं तर काय आहे बघा, इन दिस मेथड अ पार्ट ऑफ वन प्लांट is joined to another plant so that they combine and grow as a single plant. And the rooted plant on which grafted is done is called as a stalk. And the part of plant which grafted on the stalk is called as a sign. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचे, स्टॉक आणि साइन लक्षात ठेवायचे. आता स्टॉकमध्ये काय होतं बघा, स्टॉक म्हणजे काय, म्हणजे आता हे ग्राफ्टिंग हे एक टेक्निक आहे ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट जॉईन करून एक नवीन प्लांट तयार करायचं. ॲक्च्युली क्रॉस पॉलिनेशन करून नवीन हायब्रिड सीड तयार करण्याऐवजी ग्राफ्टिंग टेक्निकचा वापर केला जातो. ग्राफ्टिंग प्लांटचे रूट आणि बॉटम पोर्शन, म्हणजे हा जो बॉटम पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टॉक म्हणणार आहे, बरोबर. आणि जो अपेक्स आहे, म्हणजे जो आपण अटॅच करणार आहे तो टेंडर असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो, शूट असेल, ज्याला आपण काय म्हणणार आहे, साइन म्हणणार आहे. बघा लक्षात ठेवा, साइन म्हणजे काय आणि स्टॉक म्हणजे काय. जो अटॅच करणारा आहे तो साइन आणि ज्याला आपण अटॅच करणारा आहे तो काय असणार आहे, स्टॉक असणार आहे. अशा प्रकारे जो ग्राफ्टेड प्लांटचे रूट आणि बॉटम पोर्शन यूज केला जातो त्याला आपण स्टॉक, आणि जो अटॅच करणारा आहे तो टेंडर म्हणजे शूट, त्याला आपण साइन म्हणजे टॉप पोर्शन ऑफ अनादर प्लांट असं म्हणतो. आता हे ग्राफ्टिंग टेक्निक कशाला वापरायचं, तर तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या व्हरायटी तयार करण्यासाठी किंवा इंज्युर्ड प्लांट रिपेअर करण्यासाठी आपण ग्राफ्टिंग टेक्निकचा वापर करतो. मित्रांनो, आज आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय पाहिलं, त्याचे सिग्निफिकन्स, त्याचे टाईप ह्याच्यावर चर्चा केली. त्याच्याबरोबरच आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे क्लासिफिकेशन पाहिलं. त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये आपण आर्टिफिशियल मेथड पाहिली, कटिंग आणि ग्राफ्टिंग. अशा अगदी सोप्या शब्दात प्रत्येकाला समजेल अशा पद्धतीने आपण ह्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर पुढच्या पार्टमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन या पॉईंटवर डिस्कस करूयात. तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर कमेंट करा. काही क्युरीज असतील, काही प्रश्न असतील, काही टॉपिक काही पॉईंट समजले नसेल तर नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर डिसलाईक करा. थँक्यू.